हाय, हॅलो, नमस्कार. सुवर्णा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवत आहेत धपाटे. खमंग असे चविष्ट मिक्स पिठांचे धपाटे. आता आपण वाटण करून घेऊ. हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, अ, 1 चमचा, जिरे 1 चमचा, लसूण 10 ते 15 पाकळी. आता मिक्सरमध्ये हे आपण वाटून घेऊ. तर आता लागणारे साहित्य: पीठ 2 वाटी ज्वारीचे पीठ असेल तर 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे. छोटी वाटी बेसन पीठ. हे पूर्ण मी चाळून घेतलेलं आहे. आता मळण्यासाठी घेऊ आपण. 5 माणसांसाठी व्यवस्थित आहे हे प्रमाण. तुमच्या माणसांच्या ह्यांच्यावरती किंवा तुम्हाला जसे आवडते तेवढ्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. 2 वाटी ज्वारीचे पीठ असेल तर 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे. बेसन पीठ प्रमाणाने तुम्ही टाकू शकता. तांदळाचे पीठ, बाजरीचे पीठ जे आपल्याकडे आहे ते. हे आता पूर्ण मिक्स करून घेऊ. त्याला दुसरं साहित्य: हिरवी मिरची वाटून घेतलेली, भाज्या वगैरे मेथी, पालक तुम्हाला कोणत्याही भाज्या जे टाकायला आवडतील ते टाकू शकतात. हे मी कैरी घेतलेली, आंब्याची कैरी किसून, कैरी, कांदा एक छोटासा कापून, कोथिंबीर, पुदिना छोटे असे कापून पान घेतलेले आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे पूर्ण टाकून घेतलेलं आहे मी. आता धने पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, तीळ तुमच्या आवडीप्रमाणे 2 चमचे घेतलेले आहेत मी आणि 2 चमचे तेल. तेल टाकल्यामुळं पूर्ण धपाट्याला असा मऊपणा येतो आणि असे खुसखुशीत होतात. ते कच्चे तेल घेतलेले आहे मी. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये आणि आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे असे धपाटे मराठवाड्यामध्ये छान प्रकारे बनवले जातात. झटपट असे होतात. आपल्या घरी जे पीठ असतात त्याच्यामध्ये ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन पीठ हे पूर्ण पीठ घेऊन आपण बनवू शकतो किंवा असं भाजणीचे थालीपीठ बनवतात. आणि असे छान लागतात असे पण. झटपट होतात हे असे केल्यानंतर. तर हे आपण थोडे-थोडे पाणी टाकून मळून घेऊ शकतो. जास्त पातळ पण नाही बनवायचे, जास्त मीडियम बनवायचे, घट्टच बनवायचे शक्यतो. छान अशा प्रकारे होतात. आता हे मी पूर्ण पीठ मळून घेतलेले, थोडं-थोडं पाणी वगैरे टाकून. छानसा असा गोळा बनवलेला आहे. थोडंसं त्याला तेल लावून आपण आता बनवायला घेऊ. 10-5 मिनिटं ठेवलं तरी चालेल, पण असं डायरेक्ट बनवायला घेतलं तरी चालतात. आता आपण हे तेल लावून थोडेसे छानसं असं 5 मिनिटं ठेवू रेस्टसाठी किंवा नाही ठेवलं तरी चालते. डायरेक्ट केले तरी चालतात. मी 5 मिनिटासाठी ठेवत आहे. आता आपण बनवत आहे. असे थापून घ्यायचं आहे आता. करून मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि असं थापून घेण्यासाठी हे केलेलं आहे. पातळ असे बनवायचे. आधी आतमध्ये थोडंसं थापून घ्यायचं पूर्ण. नंतर साईडची काठ वगैरे हे करून. कॉटनचा कपडा टाकायचा शक्यतो खाली. कॉटनच्या कपड्यामुळे चिटकत नाही. छानसर असं थापून झालेलं आहे आता काठ वगैरे पातळ प्रकारे माझं. आता होल करून घ्यायचे. होल केल्यामुळं पटकीने भाजले जातात थालीपीठ, धपाटे. म्हणजे आतमध्ये कच्चे राहत नाहीत होल बनवल्यामुळे. आता आपण तेल टाकून तव्यावर भाजून घेऊ. तवा घ्यायचा शक्यतो. त्यावर तेल टाकून घ्यायचं. छान प्रकारे तेल पूर्ण तव्याला लावून घेतल्यानंतर कप तुम्हाला जर कपडा निघत नसेल तर थोडंसं पाणी वगैरे वरती असं लावून घेतलं तरी चालतं. कपडा निघतो. इझिली कपडा निघतो. असा कॉटनचा कपडा घ्यायचा शक्यतो. हं, हं. छान प्रकारे असं झालेलं आहे आता. तेल वगैरे लावून घेऊ शकता तुम्ही वरून साईडनं सोडून. थोडंसं 5 मिनिटं ठेवायचं. हलवून खरपूस कलर येऊपर्यंत ठेवायचं 5 मिनिटं. मंद आचेवर थोडंसं ठेवायचं नंतर कुक केला तरी चालेल. दोन्ही लावल्यानंतर छान लागतात दोन्ही पण लावल्यानंतर. मी तेलच लावत आहे. प्रकारे आपले
धपाटे झालेले आहेत बनवून. आता आपण खाण्यासाठी तयार आहे. ही मटका दही. धपाट्यासोबत खूप छान लागतात असे दही वगैरे. दही, चटणी तुम्हाला ज्या प्रकारे आवडतंच खा, पण दह्यासोबत छान लागतात. मी कैरीची चटणी बनवलेली आहे. पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि कैरी, साखर, थोडेसे लिंबू असं टाकून मी बनवलेली आहे ही चटणी. खूप छान लागते अशी चटणी बनवला तर. हे फार छान झालेले धपाटे एकदम खुसखुशीत असे खाण्यासाठी तयार आहेत. असे प्रवासामध्ये वगैरे घेऊन जाऊ शकता तुम्ही. प्रवासामध्ये 4 ते 5 दिवस राहतात असे छान धपाटे. आणि माझा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.